सर, नमस्कार. मी जगदीश सर आपल्या सर्वांच्या माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. मागच्या वेळेस आपण इंग्लिश ग्रामरमध्ये आर्टिकल्स म्हणजे उपपद यांचा अभ्यास केला होता. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक बघूया, जो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे इंग्रजी व्याकरणच्या दृष्टिकोनाने. त्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या जाती, शब्दांचे भेद हा प्रकार काय आपण पाहूया. शब्दांचे जे कार्य आहेत ते एकूण 8 आहेत. त्या कार्यावरून शब्दांचे 8 गट पाडण्यात आलेले आहेत. यांनाच आपण शब्दांच्या जाती असे म्हणतात. तर कोणते? सर्वात आधी नाउन, ज्याला आपण मराठीत नाम म्हणतो. त्यानंतर असतं प्रनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. वर्ब क्रियापद, ऍडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अवयव आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. हो, मराठी व्याकरण तसेच इंग्रजी व्याकरण या दोघांच्या दृष्टीने पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांचे भेद किंवा शब्दांच्या जाती हे महत्वपूर्ण आहे. एकूण पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत. नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन्स आणि इंटरजेक्शन्स. आता आपण शब्दांच्या ज्या जाती आहेत, नाउन म्हणजे नाम. आता नाउनचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचे नाव. तुमचे नाव, माझे नाव, वस्तूचे नाव, बरोबर? या जगात ज्या ज्या वस्तू आहेत, सजीव निर्जीव, त्या सर्वांचे नाव म्हणजे त्यांना आपण म्हणतो नाम. या पृथ्वीतलावर ज्या काही वस्तू, प्राणी, झाडं, झुडूप अस्तित्वात आहे, त्याला प्रत्येकालाच काहीतरी नाव आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये नाउन असे म्हणतात. व्यक्ती, वस्तू, स्थान व कल्पना हे ज्या शब्दांद्वारे व्यक्त होतात त्यांना नाम असे म्हणतात. जसं रोहन, सन, तापी, मँगो, बरोबर? हे नाव आहेत. यांना काय म्हणतात? नाउन. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रनाउन म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. दिस इज राम, हा राम आहे. ही इज व्हेरी क्लेवर. आता बघ, एकदा आपण राम बोललो, दिस इज राम, बरोबर? ही इज व्हेरी क्लेवर, तो फार हुशार आहे. तो फार हुशार आहे. तो म्हणजे कोण? राम. राम झालं नाम. मग नामाऐवजी आपण पुढच्या वाक्यात जो शब्द वापरला तो ही, तो झाला सर्वनाम. म्हणजे नामाच्या ऐवजी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सर्वनाम आहेत. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, ते म्हणजे ते, त्या, ती, बरोबर? हे इंग्रजीमध्ये सर्वनाम आहे. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. या ठिकाणी चुकीचं लिहिलं गेलंय. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. श्री छत्रपती शिवाजी वॉज अ ग्रेट लीडर. श्री छत्रपती शिवाजी हे एक नाव आहे, बरोबर? लीडर पण नाम आहे. पण अ ग्रेट लीडर, लीडर होते पण कसे? अ ग्रेट म्हणजे एक महान, महान नेता होते, बरोबर? शिवाजी महाराज. त्यानंतर यू आर माय बेस्ट फ्रेंड. यू म्हणजे तू, आर माय बेस्ट फ्रेंड, तू माझा बेस्ट फ्रेंड म्हणजे जिवलग मित्र आहेस. फ्रेंड आहेस पण कसा? बेस्ट. म्हणजे फ्रेंड या नामामध्ये अधिक भर कोणत्या शब्दाने घातली? बेस्ट. आणि पहिल्या वाक्यात लीडर या नामात अधिक भर कोणत्या शब्दाने घातली? अ ग्रेट. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगली, काहीतरी भर टाकली, तर त्या भर टाकणाऱ्या किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. सचिन इज व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट. सचिन हा अत्यंत कुशाग्र विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे पण कसा? कुशाग्र. मग स्टुडंट हे पण नाम आहे, सचिन हे पण नाम आहे, बरोबर? नामाचे भेद असतात ते नंतर बघूया आपण. व्हेरी इंटेलिजंट ने कशात भर घातली? स्टुडंट मध्ये. मग व्हेरी इंटेलिजंट काय झालं? विशेषण.
वर्ब म्हणजे क्रियापद. आता क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. ही इज रनिंग नाव. तो धावत आहे. काय करत आहे? तर धावत आहे. बरोबर. धावणे, बोलणे, चालणे, पळणे, उठणे, बसणे याला म्हणतात क्रियापद वर्ब. आय ईट ॲन ॲपल डेली. मी दररोज एक सफरचंद खातो. काय करतो? खातो. बरोबर. ईट. स्टॉप हिअर. इथं थांब. वी ऑपरेट दिस मशीन. आम्ही ही मशीन चालवितो. बरोबर. या मशीनचं आम्ही संचालन करतो. त्यानंतर पुढचं आहे ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. वाक्यातील क्रियेची विशेषता सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. ही रन्स. तो धावतो स्लोवली. पण कसा? स्लोवली. तो हळूवार धावतो. शी राईट्स केअरफुली. ती लिहिते पण कसं? दक्षतापूर्ण. शी राईट्स केअरफुली. ही प्लेज फ्ल्यूट हॅपीली. तो बासरी वाजतो पण कशी? आनंदाने. हॅपीली. त्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे नाउन प्रनाउनच्या आधी वापरला जाणारा व त्या नाउन प्रनाउनच्या वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी काय संबंध आहे दर्शविणारा शब्द. आता याला आपण आपल्या साध्या भाषेत प्री म्हणजे आधी, पोझिशन म्हणजे स्थान. समजा ही स्टँडिंग नियर द कार. तो कार जवळ उभा आहे. कुठं? नियर द कार. यू आर हायडिंग बिहाइंड द ट्री. यू आर हायडिंग बिहाइंड द ट्री. तू लपत आहे झाडाच्या माग. तू झाडाच्या माग लपत आहे. कुठं? तर झाडाच्या माग. देर इज अ पेन इन माय बॅग. माझ्या पिशवीत किंवा बॅग मध्ये एक पेन आहे. कुठं आहे? तर इन माय बॅग. त्यानंतर कंजक्शन उभयान अवयव म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा शब्द. त्याला मी प्रेमाने शादीलाल घरजोडे पण म्हणतो. कारण की हे पण जे कंजक्शन आहे ते दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं. बॅट अँड बॉल. आता बॅट आणि बॉल या दोन शब्दांना कोणी जोडलं? अँड. मग अँड काय झालं? कंजक्शन. राम अँड श्याम बोथ आर स्टुडंट. राम आणि श्याम दोघं विद्यार्थी आहेत. आय लाईक आयदर मँगो और ऍपल. मला एकतर मँगो आवडतो, एकतर आंबा आवडतो किंवा सफरचंद आवडतं. आयदर और. वेट हिअर और गो. इथं थांब किंवा जा. और. त्यानंतर पुढचं आहे इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अवयव. तीव्र स्वरूपातील राग, लोभ, आश्चर्य, दुःख, कंटाळा अशा प्रकारच्या आपल्या मनाच्या ज्या भावना शब्दांद्वारे व्यक्त होतात त्या शब्दांना इंटरजेक्शन असे म्हणतात. बरोबर. हुर्रे, वी हॅव वन द गेम. ओ आम्ही जिंकलो. है ना. आउच. टी इज व्हेरी हॉट. हा गरम गरम चहाचा कप हातात घेतला तर आऊच होतं. हा चहाचा कप फार गरम आहे. ओ यू आर सो लेट. अरे रे फार उशिरा आलास रे. एलास ही इज नो मोर. एलास केव्हा वापरतात? जेव्हा कोणी खलास होतो तेव्हा काय वापरतात? एलास. एलास ही इज नो मोर. माय गॉड यू लूज द गेम. बापरे. बापरे बाप तू हरलास. बरोबर. छे. अरे रे. हो. नो. अरे रे. बरोबर. असे जे अचानक आपण उद्गार काढतो त्या उद्गारांना म्हणतात इंटरजेक्शन. तशा प्रकारे एकूण 8 शब्दांचे जे भेद आहे ते आपण बघितले. एकदम थोडक्यात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. शब्दांची 8 कार्य, त्या कार्यावरूनच शब्दांचे 8 गट पाडण्यात आले. परत आपण रिव्हिजन करून घेऊ. नाउन, प्रनाउन, व्हेरी गुड, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. पुढचा पण व्हिडिओ येईल तेव्हा आपण पुढचे प्रकार बघणारच आहोत. तर या ठिकाणी आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये ही सर्व माहिती उतरून घ्यायची आणि पुन्हा पुन्हा याचा सराव करायचा आहे की जेणेकरून या गोष्टी तुमच्या लक्षात राहील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया.